नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सगळ्याच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. काल आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता, तर याच्यामध्ये शासनाची तयारी झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर याच्यामध्ये लक्षात घ्या, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा उल्लेख आहे आणि हे हप्ते लाडक्या बहिणींना निवडणुकांच्या पूर्वी मिळणार अशी घोषणा झाली होती. आणि याच्यामध्ये जे विरोधी पक्ष नेते होते तर यांनी सध्या हा लाभ निवडणुका झाल्यानंतर वितरित करावा अशा प्रकारची घोषणा किंवा अशा प्रकारचं परिपत्रक देण्यात आलं आणि याच्यावर मुख्यमंत्री आहेत तर यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे. चला तर वेळ न घालवता ते काय म्हणाले ते पाहूया. आमच्या लाडक्या बहिणीचा विरोध करतायत. मागच्या काळात जेव्हा योजना आम्ही सुरू केली त्यावेळेस हायकोर्टात गेले, ही योजना बंद करा म्हणून. हायकोर्टात त्यांना दाद मिळाली नाही. आता पैसे टाकू नका म्हणतात. ऑन गोईंग स्कीम आहे. सगळ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, कुठलीच ऑन गोईंग स्कीम थांबवता येत नाही. त्यामुळे त्यांनी किती पत्र लिहिले तर त्यातनं लाडक्या बहिणीबद्दल त्यांचा विषच बाहेर येईल, पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाहीत. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लक्षात घ्या की ही कल्याणकारी योजना आहे, ऑनगोईंग योजना आहे, तर याचा लाभ वितरण थांबवण्यात येणार नाही आहे. म्हणजे आता स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो लाभ आहे तो 15 तारखेच्या पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि याच्यामध्ये जानेवारी आणि डिसेंबर तर या 2 महिन्यांचा लाभ एकत्रित देणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. आणि आता फक्त जी प्रतीक्षा राहिलेली आहे मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा, तर ही घोषणा कोणत्याही वेळी होऊ शकते. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आपण त्यांचं ट्विटरचं पेज, त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे देखील प्रेस कॉन्फरन्स चेक करत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आता हा लाभ वितरण कोणत्याही वेळी सुरू होऊ शकतो, कारण का साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो लाभ वितरित होण्यास 2 ते 3 दिवस कालावधी लागतो. त्यामुळे लक्षात घ्या, हा जो लाभ आहे कदाचित आजपासूनच वितरित होऊ शकतो. आज जर झाला नाही तर आज किंवा उद्या, तर या 2 दिवसांमध्ये हा जो लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि 14 तारखेला लक्षात घ्या, निवडणुका 15 तारखेला आहेत, 16 तारखेला निकाल आहे आणि याच्या पूर्वीच लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो मिळणार आहे. आता ही बातमी स्पष्ट झालेली आहे. आता फक्त घोषणा होणं बाकी आहे, ती म्हणजे हप्ते वितरणाची. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न येतो की अशा लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती आहेत ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आले नाही आहे, त्यांचं काय? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही पात्र आहात. आपण कालचा व्हिडिओ अपलोड केला होता की बहुतेकशा लाभार्थी ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं पोस्ट बँकेमध्ये अकाउंट असेल किंवा इतर ठिकाणी अकाउंट असेल तर डीबीटी डिॲक्टिवेट देखील होऊ शकतं. आधार सेडिंग चुकलेलं असू शकतं किंवा आधार सेडिंग डिॲक्टिवेट देखील होऊ शकतं. तर तुम्हाला हा स्टेटस चेक करायचा आहे. याच्यामध्ये जर तुमचा आधार स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही पात्र असणार आहे, तुम्हाला देखील हा जो लाभ आहे तो मिळणार आहे. तर अशा प्रकारे सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. तर ज्यावेळी हप्ते वितरणाची घोषणा होईल त्यावेळी संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार आहे. कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी डिसेंबर आणि जानेवारी आणि त्याचबरोबर नोव्हेंबर हप्ता जो न आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना देखील हा लाभ आहे मिळणार आहे. तर ही महत्त्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.